सो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या सेशनमध्ये आपण या प्रॉपर्टी स्टडी करणार आहोत. ओके, लॉजिक्सच्या भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज दिसतील. सर्वच्या सर्व प्रॉपर्टीज आपल्याला इथे पाठ करायचे आहेत. यांचा यूज कुठे होतो माहिती का? एक मोठे मोठे स्टेटमेंट असतात लॉजिकमध्ये. ओके, त्या मोठ्या मोठ्या स्टेटमेंटला एकदम छोटं स्टेटमेंट जर का बनवायचं असेल, ओके, तर अशा प्रॉपर्टीजचा आपल्याला यूज करायला लागतं. म्हणजे हे प्रॉपर्टीज यूज करून ते मोठे स्टेटमेंट थोडेसे छोटे स्टेटमेंटमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. रिक्वायरमेंट हा आहे की हे सर्व प्रॉपर्टीज आपल्याला पाठ असला पाहिजे. सर्व इच अँड एव्हरी प्रॉपर्टी आपल्याला इथे पाठ असली पाहिजे. बरोबर. थोडासा डिफिकल्ट टास्क तुम्हाला वाटेल तो, बट ॲज सच खूप पण काही डिफिकल्ट आहे असं नाहीये, बिकॉज यातल्या अर्ध्या प्रॉपर्टीज तुम्हाला आत्ताही पाठ आहेत. मी एक्झाम्पल सांगतो. ओके, पहा ही वाली प्रॉपर्टी, पहा ही वाली काय, पी अँड निगेशन पी. समजतं? पीचा व्हॅल्यू काही पण असू द्या रे, याचा आन्सर फॉल्सच असतो. पहा ना, पी जर का ट्रू असेल ना, इथे जर का ट्रू केला मी, अरे निगेशन ट्रू फॉल्स असतो ना. निगेशन ट्रू समजतं का? म्हणजे हा फॉल्स असला पाहिजे ना. म्हणजे अँड मध्ये दोघांमध्ये एक जरी फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स असतो. मला तुम्हाला हेच म्हणायचं की एक तरी फॉल्स येणारच आहे त्याच्यामध्ये 100%. समजा पी ट्रू असेल तर हा फॉल्स येणार आहे, किंवा पी जर का फॉल्स असेल तर हा ट्रू येईल. अरे पण हा फॉल्स आहे ना, सो आन्सर फॉल्सच येणार आहे. आन्सर ना फॉल्सच येणार आहे, हे समजून घ्या तुम्ही. येस स्टुडंट्स, क्लिअर आहे तुम्हाला? आता यानंतर तुम्ही हे पण पाहणार आहे की पी और निगेशन पी हा ट्रू असतो. दोघांमध्ये एक ट्रू फिक्स येणार आहे. पहा ना, हा फॉल्स असेल तर हा ट्रू येईल, कारण की तो त्याच्या निगेशन आहे, उलटा आहे. किंवा हा ट्रू असेल तर हा फॉल्स येईल. म्हणजे म्हणायचं मला असं आहे की एक ट्रू तर फिक्स आहे ना, आणि ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल तर आन्सर शुड बी ट्रू. म्हणजे ही अशी प्रॉपर्टी की सेपरेट काही पाठ करण्याची गरज नाही. माहिती आपल्याला, हे ऑलरेडी आपल्याला लक्षात येते प्रॉपर्टी. काय म्हणता मग, ही प्रॉपर्टी डन का? समजली तुम्हाला सर्वांना? बरोबर आहे. आता पहा, या प्रॉपर्टीची नावं पण आहेत. ओके, आता ते प्रॉपर्टीचे जे नावं आहेत ना, हे बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू थोडंसं इम्पॉर्टंट आहे. ओके, तर मी काय म्हणतो, तुम्ही आत्ताच लोड नका घेऊ. ज्यावेळेस केव्हा बोर्डचं एक्झामिनेशन येईल ना, त्यावेळी तुम्ही ते पाठ करा. पण सध्या प्रॉपर्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. तर प्रॉपर्टीचं नाव लक्षात ठेवणं इतकं महत्त्वाचं नाही आहे. लक्षात ठेवत असाल तर चांगलीच गोष्ट आहे. ओके, बट मी जस्ट इतकंच सांगतोय की काही असं फार काही इम्पॉर्टंट नाही आहे सध्या तरी. ओके, आता पुढे पहा. हे पहा बरं, हे समजतं तुम्हाला? पी अँड ट्रू, काय काय, पी अँड ट्रू, बरोबर. याचा आन्सर पी असतो असं ते क्लेम करतात. बरोबर असतं राहणार. सांगा ना, अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल आन्सर फॉल्स असतो. आता हा जर का ट्रू असेल तर याचा आन्सर काय आहे लगेच सांगणार का तुम्ही? ट्रू आहे की फॉल्स? नाही सांगू शकत. आपल्याला वेट करायला लागतं, आपल्याला बघायला लागतं की पी काय. समजा पी जर का ट्रू असेल तर ट्रू अँड ट्रू ट्रू सांगायला लागतं. अरे म्हणजे जे आन्सर सांगतात ना ट्रू, तो पीच होता ना. मी म्हणलो ठीक आहे. समजा पी जर का फॉल्स असेल ना मुलांना, फॉल्स, बरोबर, तर फॉल्स अँड ट्रू हे फॉल्सच असणार ना. आणि मग आन्सर काय आहे माहिती का? हा पी जो आहे तोच आन्सर आहे परत. अरे म्हणजे आन्सर हा पीच आहे असं सांगायचं मला. म्हणजे पी जो आहे तोच आन्सर. सिमिलरली पी अँड फॉल्स जो आहे ना, पी अँड फॉल्स हा फॉल्सच असतो, कारण की अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स आला मुलांना, आन्सर शुड बी फॉल्स. ठीक आहे. पी और फॉल्स जो आहे ना, हे पहा, ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू आला तर आन्सर ट्रू असतो, बट इथे तर फॉल्स आहे. समजतं का? तिथे तर फॉल्स आहे. मग आपल्याला वेट करायला लागतं की पी काय आहे हे पाहायला लागतं. सो आन्सर डिपेंड्स ऑन पी, म्हणून आपण बोलतोय पी. आणि पी और ट्रूच्या केसमध्ये मुलांना एक जरी ट्रू असेल तर आन्सर तर ट्रू असतोच 100%. सो आन्सर इज ट्रू. बरोबर ना? काय रे, मला थोडंसं सांगाल का हँड रेस करून, किती लोकांना हे समजलं? आजचा अटेंडन्स पण एकदम मस्त दिसतो नाही का? 55 स्टुडंट प्रेझेंट दिसतात सध्या इथे. थोडंसं हँड रेस करून कळवा मला. समजलं असेल तर प्लीज हँड रेस कराल काय? ओके ओके, गुड. चलो, ऑलमोस्ट 40 स्टुडंट्स आहेत जे म्हणतात की समजलेलं. व्हेरी गुड. 2 प्रॉपर्टी झाल्या. चलो जाऊया आता पुढच्या प्रॉपर्टीवरती. पहा, हा पहा रे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. अगेन खूप इम्पॉर्टंट लॉ आहे. ओके, जरा पहा आहे काय, पी अँड क्यू और आर. समजतं का? पी अँड क्यू और आर, याला काय करायचं माहिती का? पी अँड क्यू करायचं, पी अँड क्यू, त्याच्यानंतर हा ऑर वापरायचा, ऑर पी अँड आर वापरायचा, पी अँड आर वापरायचं. ते नसतं का रे ब्रॅकेटमध्ये असतं पाहते, जसं की 4 × 2 + 3. याला काय करतो आपण? 4 × 3 + 4 × 3, सॉरी 4 × 2 + 4 × 3, असं करतो ना. सेम करतो तिथे पण आपण, सेम, टोटली सेम आहे. पहा ना, पी अँड क्यू और आर, म्हणजे पी अँड क्यू, त्याच्यानंतर ऑर, त्याच्यानंतर ऑर, पी अँड आर, बरोबर ना? पी अँड आर, करेक्ट आहे. सेम इथे पण ऑरच्या केसमध्ये पण हे पहा, पी और
क्यू अँड आर आहे नाही का. मग एक ग्रुप करायचा पी ऑर क्यू, त्याच्यानंतर वापरायचं अँड, त्याच्यानंतर वापरायचं अँड, पी ऑर आर, पी ऑर आर असं वापरायचं. सो या पण दोन प्रॉपर्टी डनणार आहे. बघा काय म्हणता, समजलं का तुम्हाला हे? येस स्टुडंट्स, आय होप समजलं असेल. बरोबर. हे पहा तुम्ही साईड बाय साईड लिहित पण चला बरं प्रॉपर्टीज. ओके, ज्या प्रॉपर्टीज आपण आता इथे कव्हर करतोय ते सर्व प्रॉपर्टीज लिहित पण चला लगेच. हे पहा, हे निगेशनचं तर ऑलरेडी माहिती आपल्याला. ते निगेशन ऑफ पी अँड क्यू. पी अँड क्यूचं निगेशन काय असतं? तो निगेशन आतमध्ये जातो. निगेशन ऑफ पी अँड असेल तर ऑर करायचा आणि त्याच्यानंतर निगेशन ऑफ क्यू पण करायचा, म्हणजे हा निगेशन इथे आतमध्ये निगेशन ऑफ क्यूला पण जातो. सेम ऑर असेल इथे, पहा ना, निगेशन ऑफ पी, बरोबर, निगेशन ऑफ पी, बरोबर, निगेशन आतमध्ये गेला की ऑरचं निगेशन अँड आणि त्याच्यानंतर परत निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ क्यू. येस, हे पण पार्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं हे रेडमध्ये जे टिक केलेले आहेत ना, हे सर्वच सर्व आपल्याला ऑलरेडी पार्ट आहेत. बरोबर ना. आणखीन पण काही प्रॉपर्टीज आहेत जे की तुम्हाला आणखीन ऑलरेडी पार्ट आहेत असं वाटेल. बघा काय, इव्हन हे पण तुम्हाला मी शिकवलं होतं खरं तर. थोडंसं कन्फ्युज असेल, थांबा 1-2 मिनिट थांबूया आपण, बट आतापर्यंत तरी क्लिअर असेल होपफुली. पहिला प्रॉपर्टीज जाऊया, या दोन जरा सोप्या दिसतात. पी अँड पी हे पीच असणार, बरोबर ना. पी अँड पी पीच असणार, पी ऑर पी पण पीच असणार. पी ट्रू असेल तर ट्रू ऑर ट्रू, आन्सर ट्रूच बनतो. म्हणजे आन्सर काय बनतोय? पी जो होता तोच आन्सर बनतो. पीला जर का फॉल्स कराल तर फॉल्स ऑर फॉल्स, आन्सर हा पीच बनतो. म्हणजे पी जो होता तोच आन्सर बनतो, असं म्हणायचं मला इथं. सेम सेम पी अँड पी पण पीच असतो. पी अँड पी पण मुलांना पीच असतो शेवटी, बरोबर आहे. येस स्टुडंट्स, ती पण प्रॉपर्टी डन. हे पहा, हे पण सोपंच आहे खरं तर. पी ऑर क्यू आणि क्यू ऑर पी सेम असतं, म्हणजे याला सिक्वेन्स उलटा जरी केला ना तरी काही ॲज लोड नाही आहे तिथं. पी अँड क्यू आणि क्यू अँड पी पण सेम असतं. सिक्वेन्स उलटा जरी केला ना मुलांना काही प्रॉब्लेम नाही. ओके, येस स्टुडंट्स, उलट केलं तरी काही फरक नाही पडत. म्हणजे ट्रू ऑर फॉल्स केलं काय किंवा फॉल्स ऑर ट्रू केलं काय सेमच तर असतं ना शेवटी. हे पण तर ट्रूज बनतं, हे पण तर ट्रूज बनतं. एक जरी ट्रू असेल तरी आन्सर ट्रूज असतो. ॲज सच असं सिक्वेन्सचा काही डिफरन्स पडत नसतो ऑर आणि अँड मध्ये. इम्प्लिकेशनमध्ये पडतो बरं मुलांना, इम्प्लिकेशनमध्ये पडतं. इव्हन डबल इम्प्लिकेशनमध्ये पण नाही पडत. म्हणजे पी डबल इम्प्लाइज क्यू जो असतो ना तो आणि क्यू डबल इम्प्लाइज पी हे दोघे सेमच असतात ऍक्च्युली. यांचा रिझल्ट आउटकम हा सेमच येत असतो. कारण की याच्यामध्ये काय असतं, सेम सेम असतील दोघे तर ट्रू बोलतो, डिफरंट असतील तर फॉल्स बोलत असतो आपण. सेम सेम म्हणजे समजा ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू असेल, आन्सर ट्रूज असतो. फॉल्स डबल इम्प्लाइज फॉल्स असतो, आन्सर ट्रूज असतो. याला स्विच जरी कराल ना उलट तोच राहणार आहे शेवटी. सॉरी, फॉल्स डबल इम्प्लाइज फॉल्स ट्रूज असतो. यांना स्विच जरी कराल तरी ट्रूज राहणार तो शेवटी, नाही का. ट्रू डबल इम्प्लाइज फॉल्स जर का कराल फॉल्सच असतो तो, कारण की डिफरंट असेल तर फॉल्स असतो टेबल वाईज, बरोबर ना. आणि याला जर का स्विच कराल, उलट कराल, म्हणजे फॉल्स डबल इम्प्लाइज ट्रू कराल तरी पण फॉल्सच येतो. अरे तो तरी पण सेमच येतं आन्सर, असं म्हणायचं आहे मला इथं. इक्विव्हॅलंट आहेत ते, बरोबर ना. टेबल दोघांचा सेमच येत असतो. सो मला असं वाटतं या पण दोन प्रॉपर्टी डन. म्हणजे ओके, काही दोन प्रॉपर्टी क्लिअर आहेत आपल्याला. येस स्टुडंट्स, बघा आणखीन दिसतात प्रॉपर्टीज भरपूर साऱ्या. ओके, तर पाहत आहे काय ही वाली प्रॉपर्टी पी अँड क्यू अँड आर. हे पहा, हे डिस्ट्रीब्युटिव्ह वाली नाहीये प्रॉपर्टी. ही डिस्ट्रीब्युशन वाली नाहीये प्रॉपर्टी. डिस्ट्रीब्युशन मध्ये कसं असतं, इथे अँड असेल तर मध्ये ऑर असलं पाहिजे, बरोबर ना. समजा तुम्हाला 3+4+5 विचारलं तर तुम्ही याला 3+4+5 असं लिहू शकता ना, किंवा सगळे ब्रॅकेट सर्व काढून 3+4+5 असं पण सिम्पली लिहू शकता ना. हे दोन्ही साईन जर का सेम असतील तर डिस्ट्रीब्युशनची काही गरजच नाहीये, समजतं का. दोन्ही साईन जर का सेम असतील तर असं लिहित असतो ना आपण, आता जसं लिहिलं असं थोडी लिहित असतो. 3+4 बघा ना, 3+4 त्याच्यानंतर हा प्लस, बरोबर, 3+5 3+ असं कोणी करतं का? नाही करत ना, बरोबर. सो इथे तुम्ही नीट पाहाल तर इथे साईन तुम्हाला सेम दिसतील, अँड दोन्ही ठिकाणी अँड आहे. सो तुम्ही एक तर ब्रॅकेट याला करा किंवा ब्रॅकेट आधीच्या दोघांना करा, किंवा ब्रॅकेटच नका करू, सरळ तिघे लिहून टाका, काही हरकत नाही. हे इथे पण सेम तसंच ऑरच्या केसमध्ये पी ऑर क्यू ऑर आर आहे ना, सेम तर साईन आहे तिथे दोघांचे, नाही का. म्हणजे तुम्ही पी ऑर क्यू ऑर आर करा, और म्हणजे तिघांमध्ये ब्रॅकेटच नका करू, डायरेक्टली ऑर करून टाका. हे पण करू शकतो. खूप सारे टिक दिसतात मला इथे आता, म्हणजे थोडंसं कॉन्फिडन्स वाढला आपला. ह्या झाल्यात आता बऱ्यापैकी प्रॉपर्टीज सर्व. ओके ना, 1 2 3 बाकी आहेत, ते पण होऊन जातील,
काहीच अवघड नाहीत ते पण ऑलरेडी डिस्कस केले आहेत आपण. आज जस्ट आपण समराईज करतो, बरोबर ना, की या सर्व प्रॉपर्टीज आपल्याला लक्षात असल्या पाहिजे, पाठ असलं पाहिजे. येस स्टुडंट्स, काय रे बाबा, काही डिफिकल्टी असेल तर सांगा बरं मला मुलांना. तुम्हाला ज्या प्रॉपर्टीमध्ये थोडीशी डिफिकल्टी आहे ते सांगाल का मला? येस, अनुष्का म्हणते ओके. आयडेंटिटी प्रॉपर्टीवरती कोणत्या प्रॉपर्टीचा डाऊट आहे? येस येस येस, हा का? ओके, हा वाला. ओके, हा वाला परत एक्सप्लेन करते, हा होता. ठीक आहे, काय हरकत नाही. पहा अनुष्का, ट्रू अँड सॉरी पी अँड ट्रू, इट हॅज टू बी पी. द रिझन इज, तुम्ही पीच्या जागी काही टाका, से फॉर एक्झाम्पल व्हॅल्यू ऑफ पी बी से ट्रू, ट्रू अँड ट्रू, आन्सर काय आहे? ट्रूच असणार ना. आन्सर तोच आहे जो पी आहे, बरोबर ना. पीचा व्हॅल्यू ट्रू बोलला तर आन्सर ट्रू आला, नाही का? म्हणजे ठीक आहे. इफ यू सबस्टिट्यूट पी ॲज फॉल्स, फॉल्स अँड ट्रू, आन्सर इज फॉल्स. माहिती आहे आपल्याला, एक जरी फॉल्स असेल आन्सर इज फॉल्स. मग आन्सर काय आला पहा, आन्सर तोच आला जो पी आहे. पी जो आहे ना तोच आन्सर आला आपला, तोच आन्सर आला, बरोबर. दॅट मीन्स आन्सर इज पी, असं म्हणतोय मी. बिकॉज पी अँड ट्रू मध्ये तुम्ही डायरेक्टली आन्सर इथे क्लेम नाहीच करू शकत, कारण की इथे ट्रू आहे आणि इथे अँड आहे. अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स असतो, बट ट्रू असेल तर आपल्याला वेट करायला लागतं, हा दुसरा काय बघायला लागतं. सो म्हणून आपण वेट करतो या सेकंडसाठी. सो म्हणून तो सेकंडवाला आन्सर लिहायचा असतो इथे, असं इथे. ओके, तर मुलांना जरा सांगाल का मला चॅट बॉक्सवरती की कम्फर्टेबल आहात का तुम्ही या सर्व प्रॉपर्टीज सोबत, की काही डाऊट आहे कशामध्ये? बघ ना, तू इथे पण एक जरी ट्रू असेल, ऑरच्या केसमध्ये आन्सर ट्रूच असतो. सो इथे तर काही प्रॉब्लेमच नाही. एक जर हे पहा, सॉरी, इथे एक जरी फॉल्स असतो, अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल आन्सर फॉल्स असतो, बरोबर. देन इथे ऑरच्या केसमध्ये फॉल्स आहे, आन्सर फॉल्स तर नसतोच बिलकुल, नाही का. ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू असतो. सो इथे फॉल्स असेल तर आपल्याला वेट करायला लागतं की हा काय बघायला लागतं, म्हणून त्याला आन्सर लिहायचं इथे, असं करायचं, बरोबर ना. येस, तर जाऊ पुढे. आवाज वगैरे व्यवस्थित येतो ना तुम्हाला, की काही प्रॉब्लेम आहे? साऊंड क्वालिटी क्लिअर आहे? ओके, येस. आता हा पहा बरं, कोणी गायब तर नाही झालं ना बाबा, आहात ना सर्वजण प्रेझेंट? येस ना, एक वाढलाय कोणीतरी, कोण वाढला काय माहिती. चलो आज माफ करूया, ओके, जो कोणी असेल. बट तरी सांगण्याची इच्छा आहे का, कोण आहे? थोडंसं हँड्स डाऊन करा बरं सर्वांनी. मला काय वाटतं माहिती का, आपण असं पण एक रूल सेट करूया, म्हणजे हे परत ट्रॅकिंगसाठी हेल्प करेल. ज्यावेळेस तुम्ही एंटर करताय लेक्चरमध्ये, ओके, 7:05 झालं ना, 7 वाजून समजा 5 मिनिट, 7 वाजून समजा 6-7 मिनिट झाल्यानंतर तुम्ही काय करायचं माहिती का, मी दररोज हवं तर आठवण करून देत जाईन. बस पार्टिसिपेंटमध्ये पाहायचं, तुमच्या वरचे 2 मुलं पाहायचे, तुमच्या खालचे 2 मुलं पाहायचे, बरोबर. आणि समजा असा मधातच काउंट वाढल्यानंतर जर का कोणी सांगत नसेल की कोण आहे तो जो लेट आलाय, बरोबर, मग मी तुम्हालाच विचारेन की परत बघा पार्टिसिपेंटमध्ये जाऊन वरचे 2 मुलं खालचे 2 मुलं पहा, बरोबर ना. मग तुम्हाला समजेलच की कोणीतरी लाईक नवीन दिसतोय. मग त्याचं नाव तुम्ही मला फक्त चॅट बॉक्समध्ये सांगायचं. मग कोणी नाव सांगितलेलं मी ते नाही सांगत, लाईक तो डिस्क्लोज नाही करणार मी. ओके, तुम्ही प्रायव्हेटली मला फक्त चॅट बॉक्समध्ये सांगा. इतकं तर मला असं वाटतं करू शकतो आपण, बरोबर ना. काय म्हणता, येस और नो? म्हणजे हे बेस्ट वे की क्लास ट्रॅक होऊन जातो लगेच इन्स्टंटली. ठीक आहे यार, चलो जाऊ पुढे. हे पहा रे, हा वाला, हे पहा, पी डबल इम्प्लाइज क्यू, म्हणजे पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. तुम्ही मला विचाराल बाबा हे कसं काय, बरोबर. तुम्ही मला विचाराल कसं काय, मी तुम्हाला म्हणतोय की हे तुम्ही टेबलनी प्रूव्ह करू शकता. याचा टेबल करायचा, याचा टेबल करायचा, बघायचा की दोघांचा टेबल सेम आहे का, बरोबर ना. जसं की हे पण पहा बरं, कंडिशनल लॉ, 1-2 मिनिट आणि कंडिशनल कव्हर करतो हवं तर. हे जे पी इम्प्लाइज क्यू दिसतोय का रे, पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू आहे ना, पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय, निगेशन पी, पहिल्याचं निगेशन ऑर करायचा, दुसरा ॲज इट इज करायचा इथे. हे बघा काय, आता ही अशी गोष्ट, ही थोडीशी विसरणारी गोष्ट आहे बरं, ही थोडीशी विसरणारी गोष्ट आहे मुलांना, हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके, कारण की आपण निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू हे पण लक्षात ठेवलेलं नाही का. हे बघा, पी इम्प्लाइज क्यू जर का असा असेल तर याचंच निगेशन करायचं ना तुम्हाला, निगेशन करायचं तुम्हाला, निगेशन पी और क्यूचं तुम्हाला याचं निगेशन करायचं, बरोबर. म्हणजे निगेशन निगेशन पी बनतं, फक्त पी बनतं. ऑरचं निगेशन अँड बनतं, हे पण आहे, ऑरचं निगेशन अँड बनतं आणि हा निगेशन क्यूला लागतो, निगेशन क्यूला लागतो. बहुतेक आपण हे लक्षात ठेवलेलं नाही का, हे लक्षात ठेवून आपण हे निग्लेक्ट केलं होतं.
पण ना कधी कधी हे पण लागू शकतं तुम्हाला. मग तुम्ही इथून परत वापस इथेपर्यंत जाऊ शकता, पॉसिबल आहे, जाऊ शकता ना वापस, काही लोड नाही. हे बघा तुमच्या मर्जीवरती तुम्ही कोणतं लक्षात ठेवणार आहात. ओके, बट हे तरी क्लिअर आहे की पी इम्प्लाइज क्यूचा फॉर्म्युला हा असतो. मी परत सांगतो, समजा तुम्ही निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू असं लक्षात ठेवलेलं असेल, बरोबर. पी इम्प्लाइज क्यूचं जर का तुम्ही निगेशन काय रे पी अँड निगेशन क्यू असं लक्षात ठेवलेलं असेल, तर मी काय म्हणतो, हा निगेशन टाका तिकडे परत. म्हणजे पी इम्प्लाइज क्यू काय बनणार माहिती का, निगेशन जाणार तिकडे, म्हणजे पी अँड निगेशन क्यू, समजतं का. म्हणजे हे निगेशन पीला जाणार, दॅट मीन्स निगेशन पी, निगेशन ऑफ अँड इज ऑर, निगेशन ऑफ निगेशन, हे पहा निगेशन ऑफ निगेशन इज कॅन्सल होऊन सर्व क्यूज बनणार फक्त. आता तेच तर मेन्शन केलं नाही तर त्यांनी. म्हणजे ही जी प्रॉपर्टी तुम्ही आणू शकता बाय युझिंग दिस निगेशनवाला रूल, जो की आपण पाठ केलाय, करेक्ट ना. हे पाठ करण्याऐवजी हे पाठ केलेलं कधी पण बरं आहे. दोन्ही पाठ कराल तर तुम्हीच कन्फ्युज व्हाल की काय कशाचं काय. ओके, सो मी असं सजेस्ट करेन की हे पाठ करा, कारण की निगेशन बऱ्याच ठिकाणी लागतं पण, नाही का. पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन पण तुम्हाला भरपूर ठिकाणी लागेल. आणि हे पाठ केल्यानंतर ऑटोमॅटिकली मी सांगितलं ना रे तुम्हाला, हे पण आणू शकता तुम्ही, हे ऑटोमॅटिकली तुम्ही आणू शकता. सो ॲज असं काही लोड तरी नाही आहे त्या आणण्यामध्ये. सो मी तरी असं करत होतो बरं, कारण की मला खूप कन्फ्यूज व्हायचं होतं 11th-12th की यार हे पी इम्प्लाइज क्यू हा आहे की पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन हा आहे, याच्यामध्येच कन्फ्युजन व्हायचं मला. दोन्ही पाठ करत बसलेलो मी. ओके, सो मग एंडला जाऊन असं ठरवलं की जाऊ द्या यार, एकावरतीच फोकस करूया, बरोबर, आणि तोच लक्षात ठेवूया. पण प्रॉब्लेम काय मी तुम्हाला सांगतो, इव्हन आत्ता पण मला ते कन्फ्यूज होतं, आत्ता पण कन्फ्यूज होतं बऱ्याच वेळी. पण ठीक आहे यार, मला एक्झाम द्यायची नाही म्हणून मला लक्षात ठेवण्याचा लोड नाही आहे. ओके, पण लक्षात तुम्हाला ठेवायचं. जेव्हा कन्फ्यूज व्हाल तेव्हा थोडंसं टेबल बिबल ड्रॉ करून लाईक क्रॉस चेक पण आपण करू शकतो. टेबल काय, एक ट्रू आणि फॉल्सचं लाईक एक कॉम्बिनेशन टाकून पण लाईक क्रॉस चेक करू शकता तुम्ही खरं तर. ओके, बट स्टील लक्षात ठेवलेलं बरं. कोणतं तरी एक लक्षात ठेवा, दुसरा तुम्ही आणू शकता. ओके, याच्यानंतर हे पहा रे बाबा, पी डबल इम्प्लाइज क्यू मीन्स पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, बरोबर आहे, बरोबर. पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे पी इम्प्लाइज क्यू ॲज वेल एज क्यू इम्प्लाइज पी असं असतं. मी म्हणलं ठीक आहे यार, ठीक आहे चलो. ओके, आता पहा पी इम्प्लाइज क्यू तर आत्ताच केला ना, पी इम्प्लाइज क्यू तर आत्ताच लिहिला ना. पहिल्याचं निगेशन, हे पहा पहिल्याचं निगेशन आणि दुसरा ऑरमध्ये, पहिल्याचं निगेशन दुसरा ऑरमध्ये. हे पहा हे अँडला अँड, पहिल्याचं निगेशन आणि दुसरा जो आहे पी तो ऑरमध्ये पहा तो दुसरा पी, हा पण त्याचा अर्थ आहेच शेवटी. म्हणजे हे जे आहे ना मुलांना, ते हे असं आहे पहा, म्हणजे ही पण प्रॉपर्टी डन ना. काय म्हणतं, समजलं का तुम्हाला? येस स्टुडंट्स, क्लिअर आहे सर्वांना हे? आता बघा पुढे बघा आणखी, नाही का. तर हे तर ओके ना, हे आत्ताच शिकवलं आपण. पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, हे तर झालंच आहे. त्याच्यानंतर हे पी इम्प्लाइज क्यू आपण ऑलरेडी इथेच तर पाहिलं, ते परत इथेच तर पाहिलं, तीच प्रॉपर्टी बहुतेक इथे रिपीट दिसते जर, बरोबर. हे पहा हे डिस्ट्रीब्युशन आहे, पी ऑर क्यू अँड आर. पहिले पी ऑर क्यू करायचं, त्याच्यानंतर अँड करायचं, त्याच्यानंतर पी ऑर आर करायचं. बहुतेक हे उगीच घेतला हा इमेज, कारण की रिपीटेशन आहे याच्यामध्ये फुल. हे पहा हे पण डिस्ट्रीब्युशन आहे, पी अँड क्यू करायचं, त्याच्यानंतर हा ऑरचा सिम्बॉल यूज करायचा ऑर, त्याच्यानंतर पी अँड आर वापरायचं, डन. सर्व ऑलरेडी केलेलं आहे, गरज नाही या इमेजची ऍक्च्युली. एक प्रॉपर्टी राहते आता मुलांना, एक प्रॉपर्टी आता बाकी आहे फक्त, ही वाली. अशी प्रॉपर्टी की ही मिस होते पाठ करते वेळी, ही वाली प्रॉपर्टी मिस करतो आपण जनरली पाठ करते वेळी. बघा काय, आणि याचं प्रूफ ना टेबल यूज करूनच देऊ शकतो आपण याचा प्रूफ. पहा पी अँड क्यू, समजतं का, पी अँड क्यू. ओके गाईज, याचा आन्सर असतो पी. तुम्ही म्हणणार कसं काय, नाही का, काही नाही, याचा टेबल ड्रॉ करायचा आणि पीचा पण टेबल ड्रॉ करायचं, बघायचं सेम येतं, एक्झॅक्टली सेम येतं. ओके, हा प्रॉपर्टी थोडंसं लक्षात ठेवायला पण अवघड वाटतं मला बऱ्याच वेळी, नाही. तर सांगतो असं पहा, मी डिस्ट्रीब्युशनमध्ये, ओके पहा हे डिस्ट्रीब्युशन असतं ना, डिस्ट्रीब्युशन लॉ असतं ना, अलग अलग साईन असतील तर डिस्ट्रीब्युशन ना. डिस्ट्रीब्युशनमध्ये जर का समजा कोणी रिपीट आला ना, कोणी रिपीट आलं पाहिजे, ब्रॅकेटच्या बाहेरचा आणि ब्रॅकेटच्या आतमधला, असं जर का कोणी रिपीट दिसलं म्हणजे सेम दिसलं तर तोच आन्सर लिहायचा. अशा वेमध्ये आपण हे लक्षात ठेवूया. हे पहा हे अँड इथे ऑर आहे, डिस्ट्रीब्युशन आहे, हे समजून घ्या. डिस्ट्रीब्युशन मध्ये जर का एखादी गोष्ट रिपीट झाली ना मुलांना, तर आन्सर तुम्हाला तिथे पी लिहायचं. म्हणजे जो रिपीट होतो ना तो आन्सर आपल्याला इथे लिहायचा. असं लक्षात ठेवतोय मी, आणि मी म्हणतोय तुम्ही पण असंच लक्षात ठेवा, बरं पडतं ते. ओके, डिस्ट्रीब्युशनच्या फॉर्म्युलामध्ये जर का रिपीट झाला, ब्रॅकेटच्या आतमध्ये असे रिपीटेशन नको आपल्याला, हा पण पी असं नकोय.
ब्रॅकेटच्या आतमधला एक आणि ब्रॅकेटच्या बाहेरचा एक तोच जर का सेम असेल तर मग जो रिपीट झालेला तोच आपल्याला इथे आन्सर लिहायचा असतो. येस स्टुडंट्स. आणि याचं जे जस्टिफिकेशन आहे ना हे टेबलनी तुम्हाला मिळून जाईल. ट्रूथ टेबल असतो ना, याचा टेबल ड्रॉ करायचा, मग समजेल की याचा टेबल हा पी सारखाच आहे, मग म्हणायचं की ते इक्विव्हॅलंट आहेत. येस ते इक्विव्हॅलंट आहेत असं डायरेक्टली मग क्लेम करायचं. येस स्टुडंट्स, क्लिअर आहे तुम्हाला हे सर्व? ओके. असोसिएटिव्हमध्ये रिपीट झाला आहे असं म्हणतात. नाही रे, अच्छा काय नाही झाला नाही रिपीट, हा वेगळा आहे पूर्णपणे. बरोबर. पहा रे, आय होप तुम्हाला बऱ्यापैकी सर्व गोष्टी क्लिअर असतील, सर्व लॉज एकदम परफेक्ट आहेत. ओके, तर जाऊ का मग पुढे? नोट करून घेतलं का तुम्ही की घ्याल एकदा परत व्यवस्थित नोट करून घ्याल का? एक 5 मिनिट थांबू का, होल्ड करू का, काय म्हणता तुम्ही सांगा. लिहून घ्याल का सर्व व्यवस्थित? म्हणजे कसं आहे रे की परत विसरायला नको उगीच, नाही का. मी काय म्हणतो, तुम्ही ना अशा पेजवर, आता हे पुढे लागणार आहे आपल्याला पुढच्या सम्समध्ये लागणार आहे, तर तुमचं ते डोळ्यासमोर असले पाहिजे सर्व प्रॉपर्टीज, बरोबर ना. तर लिहून घ्या तुम्ही एका कुठेतरी कॉर्नरमध्ये, सो दॅट पुढचे जे सम्स आपण करणार आहेत ना ते सम करते वेळी तुम्हाला रेफर करता येईल, भलेही पाठ नसेल तर रेफर करता येईल. ओके, सो मी एक 3 ते 4 मिनिट थांबतो, तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या. ओके. नोट कराल. मग बाकी काय चालू आहे? बाहेर वगैरे नाही निघत ना कोणी? केसेस भयानक वाढतात बरं. इज्जतीत घरी बसून राहा आरामात. मला तरी म्हणजे बाहेर पडलं की टेन्शन येतं की मला कोविडच झाला असं, नाही का. आता आज थोडंसं लाईक काल थोडंसं 1-2 वेळेस खोकला आला, सो असं वाटतं की झाला कोविड लगेच. गरज असेल तरच पडा, तुम्हाला तर काही गरज नाही बाहेर पडण्याची. संचारबंदी आहे. यस यस, संचारबंदी आहे. मला जस्ट असं वाटतं असं एक एक्सपेरिमेंट करायचं का आपण, की मी गुगल फॉर्म पाठवतो. ओके, आणि तुम्ही तिथे एंट्रीज मारा कोविडच्या. म्हणजे आपण काय करू माहिती का, जस्ट एक 200 लोकांचं लाईक ॲनालिसिस करूया. 200 लोक कोण? तुमची फॅमिली. तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही, तुमचे आईवडील, बरोबर, मे बी कझिन, मे बी ब्रदर सिस्टर कोणी असेल समजा. बस बस तुमचा स्वतःचा फॅमिली, बरोबर. आणि आत्तापर्यंत गेल्या वर्षापर्यंत लाईक कधी कोविड झाला आहे का, नाही का. किती लोकांना लाईक कोविड होऊन गेलेला आहे किंवा सध्या आहे मे बी, असं नाही का. तर एक जस्ट डेटा बघूया आपण की काय आहे सीन, नाही का. की म्हणजे समजा 200मध्ये 100 लोकांचा जर का यस आला तर असं समजेल की ऑलमोस्ट 50% लोकांना कोविड होऊन गेलेलं आहे. ओके, सो काय म्हणता, करायचं का? आत्ता नाही, करूया कधीतरी थोडंसं आरामात. फुल फॅमिलीचा डेटा सांगायचा किती लोकांना झालेला आहे, म्हणजे त्याच्यात फक्त एंट्री करायची असते. 0, 1, 2, 3, 4, 5 असं एंट्री करायचं बस. ओके, ठीक आहे. आता जाऊ मी पुढे. मग होणार तर काहीच नाही आहे त्याच्याने, पण एक प्रोसेस असतो तो, म्हणजे ॲनालिसिस करण्याचा प्रोसेस असतो तो. ओके, तर हे पहिले आधी समजून घ्या तुम्ही. ते आर्टिकल्स वाचत असाल ना तुम्ही की असं इंडियामध्ये 60% लोक असं असं म्हणतात काहीतरी. ते काही 60% लोक नसतात इंडियातले. ते काय केलेलं असतं त्यांनी, म्हणजे अलग अलग लोकांचं असं डेटा घेतलेला असतो. आता जसं की मी म्हणेन, समजा तुमचा डेटा आल्यानंतर मी म्हणेन की PCMCमध्ये समजा 200 लाईक लोकांचा तो डेटा आहे. समजा असं समजा की 100 लोकांना झालेलं आहे कोविड, होऊन गेलेलं कधी ना कधी. तर मी डायरेक्टली असं क्लेम करेन की PCMCमध्ये 50% लोकांना कोविड होऊन गेलेला आहे. या डेटावरतून असं आपण क्लेम करू शकत असतो. ओके, कारण की हा डेटा थोडी ना लाईक काहीतरी स्पेसिफिक एरियाचाच घेतला आहे किंवा असं काही नाही ना, हे रॅन्डम डेटा ना पूर्णपणे, बरोबर ना. PCMC मधला रॅन्डम डेटा आहे काइंड ऑफ, बरोबर. म्हणजे आपण असं कधी फेवर केलं का की बाबा कोविड होणाऱ्यांचाच डेटा घेतला किंवा न होणाऱ्यांचाच डेटा घेतला, असं काही नाही आहे. सो एक इन जनरल ट्रेंड हा असाच असतो. ओके, सो असंच क्लेम केलं जात असतं कधी पण डेटा. पण ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये आपली चुकी काय असते माहिती का, थोडं जस्ट आता तुम्हाला पण समजण्यासाठी सांगतो फास्टमध्ये. चुकी इतकीच आहे की आपण एक पर्टिक्युलर एज ग्रुपचा डेटा घेतो. कारण की तुम्ही सर्वजण 12th मध्ये, त्याचा असा मिनिंग आहे तुमचे पॅरेंट्स पण लाईक एकाच पर्टिक्युलर एजचे आहेत, बरोबर.
सो एका पर्टिक्युलर एजशी आपण रेस्ट्रिक्ट केलं डेटा घेतेवेळी, बट डेटा घेतेवेळी असं नसतं करायचं ॲक्च्युली. सर्व एजचे सर्व वेगवेगळ्या पॅरेंट्सचे डेटा घेतले पाहिजे असतं, बरोबर. पण ठीक आहे, जस्ट एक सांगतोय तुम्हाला, इनपुट देतोय की असं असतं, नाही का. ठीक आहे, चलो जाऊया, त्या गोष्टी सर्व सोडून द्या. आता या आपण एक्सरसाइज नंबर 1.4 आता आपण इथे करणार आहे मुलांना आजच्या सेशनमध्ये. ओके, तर पहा, युझिंग रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन्स ऑफ फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. बाबा जस्टिफिकेशन बोर्डचा पार्ट आहे. ओके, तर जस्टिफिकेशन म्हणजे त्या लॉचं नाव सांगायचं बस. जस्टिफिकेशन म्हणजे मुलांना त्या लॉचं नाव सांगायचं बस, इतकंच करायचं, बाकी काही नाही. ते सोडून द्या विषय. आता मी काय सांगतोय पहा, युझिंग रूल्स ऑफ निगेशन राईट निगेशन ऑफ फॉलोइंग, म्हणजे याचं निगेशन लिहायचं आहे म्हणे. बाबा काय कंटाळवाणं काम आहे. तर पहा, लिहितोय मी ते. मला लिहायचं आहे निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी. मुलांनो याचा मला निगेशन लिहायचं. मी म्हणतो ठीक आहे. पहिले मला तुम्ही हे सांगा रे मुलांनो, हे काय इक्विव्हॅलेंट असतं. आता तो लॉ होता ना काहीतरी, मला वाटतं तो टेबलच घेतो, जाऊ द्या इथे. ओके, म्हणजे टेबल पण मी तुम्हाला इथे डिस्प्ले करूनच ठेवतो, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला पण आणि मला पण. मी पण हे पार्ट करणे प्रिफर नाही करत. ते जे दोन आहेत ना, ते दोन इम्प्लाइजवाले, तेच कन्फ्यूज करतात. ठीक आहे, ठीक आहे, चलो लक्ष द्या. आता काय विषय होता, एक मिनिट, काय कोणता कलर, ग्रीन कलर घेतो. ठीक आहे, हे पहा, ते म्हणतात आपल्याला याचं निगेशन करायचं म्हणे. ठीक आहे ना, निगेशन क्यू इम्प्लाइज पी. मुलांनो याचा आपल्याला निगेशन करायचं, हे लक्षात ठेवा. मी म्हणतो ठीक आहे, चलो. हा जो इम्प्लिकेशन आहे ना रे, इम्प्लिकेशन पहा ना, हा इम्प्लिकेशन कुठे, हा इम्प्लिकेशन काय असतो. इम्प्लिकेशन तो पहिलाचा निगेशन लिहायचा आणि दुसरा ॲज इट इज लिहायचा ऑरमध्ये. हा जो पहिला आहे याचं निगेशन लिहायचं, त्याचा निगेशन तर क्यू असतो, ऑर लिहायचा, आणि तो दुसरा ॲज इट इज लिहायचा. अरे म्हणजे तुम्हाला याचा निगेशन तर पाठ आहे, निगेशन क्यू निगेशन ऑफ ऑर इज अँड निगेशन ऑफ पी. बस झाला आपला हा आन्सर पहिल्या क्वेश्चनचा. काय मुलांना समजलं तुम्हाला हे, बरोबर ना. हे पहा, आता म्हणता याचं निगेशन लिहा म्हणे. कशाचा, निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. हे पहा, याचा निगेशन लिहायचं आपल्याला. म्हणलं ठीक आहे यार, चलो. हे पहा, निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ अँडचं निगेशन ऑर बनतो यार, निगेशन ऑफ निगेशन कॅन्सल होऊन क्यू बनतो. बस झाला आपला आन्सर, झाला ना, तोच आपला आन्सर. बघत राहा, लिहिण्याची पण काही गरज नाही, जस्ट पाहून घ्या. हे बघा, पी ऑर निगेशन क्यू याचं जर का तुम्हाला निगेशन करायचं असेल, तर निगेशन ऑफ पी, यस निगेशन पी, निगेशन ऑफ ऑर इज अँड निगेशन ऑफ निगेशन कॅन्सल होऊन फक्त क्यू बनतो. बस तो आपला आन्सर आहे. डन. पहा आता, हा पहा, निगेशन करायचं आपल्याला कोणाचा, पी ऑर निगेशन क्यू अँड आर. मुलांना याचं निगेशन करायचं, तुम्हाला समजतं का, निगेशन याला पण जातं, म्हणजे निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू, पहिल्याचं निगेशन ऑफ अँड इज ऑर, निगेशन ऑफ आर इज निगेशन ऑफ आर, दुसऱ्याचं पण निगेशन. येस स्टुडंट्स. आता हा निगेशन आतमध्ये गेलं तर निगेशन पी, निगेशन ऑफ ऑर इज अँड, निगेशन ऑफ निगेशन कॅन्सल होऊन फक्त क्यू बनतो. तो मी म्हणलं ठीक आहे, ऑर निगेशन ऑफ आरचा आहेच ना पुढे शेवटी, हा त्याचा निगेशन बनतो. हवं तर याला एक्सपांड पण करू शकता बरं तुम्ही, ते डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करून. अलग अलग साईन आहेत ना हे, अलग अलग साईन. पण ठीक आहे ना, असं काही करायचंच आहे असं पण काही गरज नाही, राहू देतो मी असंच राहू देतो. कशाला काही म्हणजे चेंजेस करायचे आणखी याचं, इतकंच आन्सर मेन्शन करतो मी इथं. ओके, यानंतर यार मुलांना हे पहा बरं, ते म्हणतात पी इम्प्लाइज पी ऑर निगेशन क्यू. मुलांना याचं निगेशन हे पहा, याचा निगेशन ते विचारतात आपल्याला. मग मी काय म्हणतो, हे जे आहे ना हे, ते काय आहे ते तर पहा आधी. पी इम्प्लाइज क्यू काय असतं, पहिल्याचं निगेशन आणि दुसरा ऑरमध्ये. पहिल्याचं निगेशन आणि हा जो दुसरा आहे, दुसरा तो ऑरमध्ये, तो जो दुसरा आहे तो दुसरा ऑरमध्ये, बरोबर लिहिला. टाका आता निगेशन आतमध्ये टाका. आता निगेशन ऑफ निगेशन इज पी, निगेशन ऑफ ऑर इज अँड, आणि त्या दुसऱ्याचं आता तुम्हाला निगेशन करायला लागणार आहे. समजलं. आता हा निगेशन परत आतमध्ये जातो. मग पहा बरं, पी अँड, हा पी अँड तर आहेच आहे, हे निगेशन ऑफ पी बनतं ब्रॅकेटमध्ये, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ ऑर इज अँड, निगेशन ऑफ निगेशन कॅन्सल होऊन फक्त क्यू बनतो, बरोबर की नाही. मग सांगा बरं आता हे काय बनतं. हे मला असं वाटतं दोघांचे साईन सेम आहेत का रे. मग अशा केसमध्ये तो ब्रॅकेट असला काय नसला काय काही ॲज सच काही फरक तर पडत नाही बहुतेक. काय म्हणता मुलांना, बरोबर की नाही. मग तो ब्रॅकेट निघूनच जातो टोटली, मग हे असं बनतं. मग मी काय म्हणतोय, पी अँड निगेशन पी काय असतो रे, कोणी सांगेल का मुलांना, पी अँड निगेशन पी काय असतो. दोघांमधला एक गॅरंटी, एक फॉल्स 100% आहे. हा ट्रू असेल तर हा फॉल्स असेल, किंवा तो फॉल्स असेल, हा फॉल्स असेल तर हा ट्रू असेल. बट एक तर फॉल्स 100% ना, मग एक जरी फॉल्स असेल ना, अँडच्या केसमध्ये आन्सर शुड बी फॉल्स. सो फॉल्स अँड क्यू, अरे फॉल्स अँड क्यू तर फॉल्सच असतं ना, फॉल्स अँड एनिथिंग इज फॉल्स, सो आन्सर इज फॉल्स. म्हणजे त्याचं निगेशन हा फॉल्स आहे, म्हणजे ऍक्च्युली तो ट्रू आहे म्हणून त्याचं निगेशन फॉल्स आला. म्हणजे हा ऍक्च्युली टॉटॉलॉजी म्हणून त्याचा निगेशन हा फॉल्स, म्हणजे कॉन्ट्राडिक्शन आलेला आहे. हे असं तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे मुलांना.
पहा रे, गोष्टी क्लिअर आहेत का? हो सर. येस स्टुडंट्स, थोडंसं मला हँड रेस करून कळू शकता का रे? मे बी थोडंसं झेपलं नाही वगैरे काही कळवाल प्लीज. फास्ट झालं किंवा कम्फर्टेबल आहे. चॅट बॉक्सवरती पण टाकू शकता, हँड रेस पण करा, दोन्ही करा. समजलंय का रे? हँड रेस करून सांगाल मला किती लोकांना समजलेलं आहे? 26 स्टुडंट्सने हँड रेस केलेलं दिसतंय मला. समजलं असेल तर प्लीज हँड रेस करा, सो दॅट मी त्याच स्पीडने पुढे जाऊ शकतो. 33 केलेलं आहे स्टुडंटने हँड रेस. ओके, सेकंड स्टेप कशाला केली? सेकंड स्टेप म्हणजे कोणती म्हणते का तू? हे समजा ही हा वाला स्टेप म्हणते का तू? सेकंड स्टेप नाही, सेकंड स्टेप मी बोलतोय ते रिपीट. अरे सॉरी. अरे मुलांना ठीक आहे, काहीतरी मिस्टेक केलं. नाही, सेकंड स्टेप म्हणजे हा, याच्यावरतून हा स्टेप म्हणते का तू? येस वेदिका. अच्छा, विदाउट सेकंड स्टेप पण करू शकतो असं म्हणते ना, म्हणजे निगेशन पार्ट ठेवलं असेल तर. म्हणजे म्हणजे आपण पी इम्प्लाइज क्यूचा निगेशन जर का पार्ट केला तर हे न करता डायरेक्टली इथेपर्यंत या, असंच म्हणते ना तू? तसं पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पहा म्हणजे तुम्हाला जो कम्फर्टेबल येतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके, येस स्टुडंट्स, जातो पहा मी पुढे, जाता रब करतो हे. ठीक आहे, ओके. तर पहा आता विषय होता याचा करायचा आपल्याला निगेशन करायचं आहे. कोणाचा? हे पहा, निगेशन ऑफ पी अँड क्यू ऑर पी ऑर निगेशन क्यू. मुलांना याचं निगेशन करायचं ना आपल्याला, आणि आपल्याला तर माहिती हे निगेशन जातं आतमध्ये. निगेशन ऑफ निगेशन इज कॅन्सल, म्हणजे पी अँड क्यूज राहतं फक्त. निगेशन ऑफ ऑर इज अँड. हे पहा, निगेशन आतमध्ये जातं परत इथे. तर निगेशन ऑफ काय बनतो तो? पी ऑर निगेशन क्यू बनतो. म्हणजे ठीक आहे, सो इज पी अँड क्यू. ओके, अँड हे पहा, निगेशन आतमध्ये गेला तर हे निगेशन पी, निगेशन ऑफ ऑर इज अँड, निगेशन ऑफ निगेशन कॅन्सल होऊन फक्त क्यू बनतो. म्हणजे ठीक आहे, डन. बनला ना हा आन्सर आपला? अबे इथे सर्व ठिकाणी अँड 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 दिसतं, काय विषय आहे? मग एकच साईन असेल तर ते ब्रॅकेटची पण काही गरज नसते, हे तुम्हालाही माहिती आहे. मग याला मी असं लिहू शकतो का? पी अँड, बरोबर, पी अँड हे पहा निगेशन, चलो ब्रॅकेट काढतो पहिले. तर पी अँड क्यू अँड निगेशन पी अँड क्यू असं लिहितो. ग्रुपिंग करतो. हे निगेशन पी जरा आधी लिहितो आणि हा क्यू जरा नंतर लिहितो, हवं तर नाही का? तर पहा रे बरं, पी अँड हे निगेशन पी आधी लिहितोय, निगेशन पी अँड हा नंतरचा क्यू नंतर लिहितोय, आणि हा नंतरचा अँड क्यू वाला नंतर लिहितोय. काही हरकत नाही. तुम्हाला हे समजतं का की हे काय बनतं? हे काय बनतं रे मुलांना? पी अँड निगेशन पी, मला चॅट बॉक्सवरती सांगा. चला, पी अँड निगेशन पी काय बनत असतं? ट्रू बनतो की फॉल्स बनतो? जर कन्फ्युजन असेल तर काहीतरी व्हॅल्यू टाकून बघायची पीच्या जागी, आणि जो बनतो तो लिहायचं, टाकायचा आन्सर. फॉल्स बनतो की नाही? बरोबर ना? हा तर फॉल्स आहे रे. फॉल्स अँड, आता क्यू अँड क्यू तर क्यूज बनतो परत. आणि तुम्हालाही माहिती, फॉल्स अँड काही असेल तरी फॉल्सच असतो आन्सर. म्हणजे मुलांना याचं पण आन्सर फॉल्स आलेला आहे. म्हणजे तो पण होता टॉटॉलॉजी आणि त्याचा आन्सर आलेला फॉल्स. बरोबर, ठीक आहे, काही हरकत नाही. जाऊ मग मी पुढे. बघा काय, तेव्हा आपल्याला हे संपवायचं बरं आज. हा वाला एक्सरसाइज संपवायचा, याच्यानंतर एक एक्सरसाइज बाकी राहते फक्त. संपेल हे, आरामात संपेल, काही लोड नाही. तर आता हे पहा. ओके, तर याचं निगेशन करायचं आपल्याला. कोणाचं? तर पी ऑर निगेशन क्यू. ओके, इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू. ओके, पी अँड निगेशन क्यू, याचं निगेशन करायचं आपल्याला. येस स्टुडंट्स, तर पहा आता काय सांगतो मी तुम्हाला. निगेशन टाकायचं आतमध्ये. ओके, सॉरी निगेशन आतमध्ये नाही रे बाबा, हे इम्प्लिकेशनमध्ये तसं नसतं. बघा ना, हे पी इम्प्लाइज क्यू असं दिसतं की नाही? पी इम्प्लाइज क्यू काय असतं? निगेशन पी ऑर क्यू असतं. म्हणजे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय असतं? पी अँड निगेशन क्यू असतं. समजतं का? दोन्हीकडे निगेशन टाकला असं इमॅजिन केलं, मग याचं निगेशन कॅन्सल होऊन पी बनतो, ऑरचं निगेशन अँड बनतो, आणि निगेशन क्यू हे असं बनतं. बरोबर, पी अँड निगेशन क्यू करायचं तुम्हाला. म्हणजे पहिला ॲज इट इज अँड दुसऱ्याचा निगेशन. बघा, पहिला पहा इम्प्लिकेशनचा निगेशन ऑफ इम्प्लिकेशन मीन्स पहिला ॲज इट इज, म्हणजे पी ऑर निगेशन क्यू ॲज इट इज, पहिला ॲज इट इज. ओके, अँड दुसऱ्याचं निगेशन करायचं असतं तुम्हाला. निगेशन, दुसऱ्याचं निगेशन म्हणजे पी अँड निगेशन क्यूचं निगेशन करायचं आपल्याला. बरोबर ना? सो एज पी ऑर निगेशन क्यू अँड हे पहा बरं काय बनतं इथे? निगेशन ऑफ पी. हे पहा, निगेशन ऑफ अँड काय असतो रे? ऑर असतो. निगेशन ऑफ निगेशन कॅन्सल होऊन क्यू बनतो तो फक्त. हे असं बनतं, पहा, हे असं बनतं मुलांना. हे समजलं का तुम्हाला? हा त्याचा आन्सर आहे. येस स्टुडंट्स, ठेवून टाकूया इथेपर्यंत. बरोबर, आणखी थोडं बहुत होऊ शकतं सिम्प्लिफाय, बट ठीक आहे, चलो इथेपर्यंत क्लेम करतो आपण इथं. आणि लास्टवाला मी तुमच्याकडनं एक्सपेक्ट करू शकतो का की हे तुम्ही घ्याल का तुमच्या एंडवरती?
ना सर्व करून दाखवले तर आता लास्ट वाला मला असं वाटतं की तुम्ही करू शकता, केलं पाहिजे अरे. ओके, अच्छा, सेकंड स्टेप म्हणताय का? सेकंड स्टेप काय माहिती का? हे पहा, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, त्याचा फॉर्म्युलाच आहे ना, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज पी अँड निगेशन क्यू. हे पहा, याचा फॉर्म्युलाच आहे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, इम्प्लिकेशनचा निगेशनचा फॉर्म्युलाच आहे, पहिला ॲज इट इज आणि दुसऱ्याचं निगेशन. तुम्ही म्हणणार हा फॉर्म्युला कुठून आला, तर हा फॉर्म्युला इथून आला. पहा, हे कंडिशनल लॉ आहे. पहा, पी इम्प्लाइज क्यू काय असतो, निगेशन ऑफ पी और क्यू असतो ना. मग करा दोन्ही साईडला निगेशन, अप्लाय निगेशन ऑन बोथ साइड्स, निगेशन अप्लाय करा, इकडे पण निगेशन अप्लाय करा, इथे पण जर का मी निगेशन अप्लाय करीन तर निगेशन निगेशन कॅन्सल होऊन पी ॲज इट इज, ऑरचं निगेशन अँड निगेशन ऑफ क्यू. बरोबर ना? एकतर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा किंवा हा लक्षात ठेवून इथेपर्यंत या. तेच सांगतोय परत, दोन्ही लक्षात नका ठेवू, एक लक्षात ठेवा, कोणताही तुमची मर्जी, तुम्ही काही करा. येस स्टुडंट्स, सो मला असं वाटतं की क्वेश्चन नंबर 1 डन नाही, आता काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. बरोबर, जाऊ मग मुलांना मी क्वेश्चन नंबर 2 वरती. ओके, पारे क्वेश्चन नंबर 2, रिराईट दी फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट युजिंग इफ देन. बाबा ते म्हणतं इफ देनचा यूज न करता लिहा म्हणा. इफ देन म्हणजे इम्प्लिकेशन असणार आहे. मग मी काय म्हणतो, हा कंडिशनल लॉ जर का तुम्ही पाहाल तर पी इम्प्लाइज क्यू काय असतं, काय दिलं त्याने, पी इम्प्लाइज क्यू मध्ये निगेशन पी और क्यू दिलं. हे तुम्हाला कन्फ्युज तर होत नाही येणार ते कंडिशनल. कधी कधी आपण हा फॉर्म्युला यूज करतो डायरेक्टली, कधी कधी ते निगेशनचा यूज करतो. बरोबर, कदाचित मी कन्फ्युज करत असेल तुम्हाला, मे बी की पार्ट आहेत आणि मीच स्वतः कन्फ्युज आहे त्याच्यामध्ये, म्हणून असं म्हणतोय मी, काय माहिती. ओके, पण जे काही असेल ते तुम्ही तुमच्या एंडवरती तो रिझॉल्व करा बरं इश्यू, हा वाला इश्यू. पी इम्प्लाइज क्यू गाईज इज निगेशन पी और क्यू असा असतो काय? बरोबर ना? ठीक आहे, मी म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही. ते म्हणतात ना आपल्याला विदाउट रिराईट दी फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन, म्हणजे हे इफ देन म्हणजे इम्प्लिकेशनचं साईन यूज न करता लिहायचं आहे, असाच विषय. मग मी काय म्हणतोय, हे बा, इफ अ मॅन इज अ जज देन ही इज ऑनेस्ट. बरोबर, म्हणजे आपला पी आहे मॅन इज जज. बरोबर ना? म्हणजे या स्टेटमेंटला मी असं लिहू शकतो, मॅन इज जजचं निगेशन लिहायचं आहे, मॅन इज नॉट जज. बरोबर, पुढे ऑर लिहायचं, ऑर ही इज ऑनेस्ट. तो दुसरा असाच लिहायचा, दुसरा ॲज इट इज कॉपी करायचा. बरोबर, तो दुसरा जो स्टेटमेंट आहे तो ॲज इट इज लिहायचा असतो. पहा ना, इथे पी इम्प्लाइज क्यूला पहिल्याचं निगेशन लिहितो, ऑर लिहितो, आणि दुसरा ॲज इट इज लिहित असतो. तेच केलेलं मी इथे. पहिल्याचं निगेशन मॅन इज नॉट जज, हे पहिल्याचं निगेशन ऑर लिहिलं, दुसरा ॲज इट इज लिहिला. सो इफ देनचा यूज न करता आपण लिहिलेलं आहे तिथे, नाही का, असं मला तुम्हाला इथे सांगायचं. येस स्टुडंट्स, क्लिअर आहे? बघा मग पुढे करू, पहा पुढचा होईल का, हे होईल का मग तुमच्याने का? पहा परत सांगतोय, पी इम्प्लाइज क्यू इट इज इक्वॅलेंट टू गाईज, हा वाला प्रॉपर्टी पी इम्प्लाइज क्यू इट इज इक्वॅलेंट टू पहिल्याचं निगेशन और दुसरा ॲज इट इज. हे पहा, हे पी इम्प्लाइज क्यूच आहे, इफ आहे, इट नाही, इफ आहे. इफ 2 इज अ रॅशनल नंबर देन रूट 2 इज अ इरॅशनल नंबर, दॅट इज इफ देन. पहिल्याचं निगेशन करायचं तुम्हाला, म्हणजे 2 इज नॉट रॅशनल, आणि नंतर ऑर करायचं, आणि दुसरा ॲज इट इज, ऑर रूट 2 इज इरॅशनल. हँडरायटिंग थोडीशी खराब आहे, बट ऍडजस्ट करून घ्या. बरोबर, तर हे असं आहे पहा. आणि तो जो तिसरा आहे तिथे पण इट दिलं, इफ आहे, इफ आहे काय तर. तो थर्ड वन जो आहे तो मला असं वाटतं तुम्हीच करू शकता. आणि मग मी आता रिक्वेस्ट करतो तुम्हाला की तो थर्ड वन जो आहे ना, ओके, तुम्हाला चॅटबॉक्सवरती टाकाल का सर्वजण? म्हणजे जस्ट बघतोय मी आता कोणी झोपलेलं आहे की फक्त लॉग इन करून बसलाय दोघी, नाही का. तर चलो बरं, टाका बरं मुलांना. मला बघा 55 आन्सर्स मला दिसले पाहिजे चॅटबॉक्सवरती, सिम्पल. प्रत्येक स्टुडंटचं आन्सर दिसलं पाहिजे. 55चं टार्गेट आहे, 55चं टार्गेट आहे. आरामात टाईप करा आणि टाका मला चॅटबॉक्सवरती. रिराईट दी फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देनचा यूज न करता लिहायचं तुम्हाला. आज वेदांत पण प्रेझेंट आहे का रे? वेदांत हँडरेस करशील का? वेदांत बडवे. चलो नोट करा, चॅटबॉक्सवरती टाका फटाफट. अच्छा, गुड. कशी रे तब्येत आता वेदांत?
सांगतात तुम्ही करेक्ट आन्सर. ओके, व्हेरी गुड. जाऊ का मग मी क्वेश्चन नंबर 3 वरती जायचं का मग आपण आता? क्वेश्चन नंबर 3 वरती जाऊया. हे थोडंसं रफ करतो. ओके, जातो बा क्वेश्चन नंबर 3 वरती. काय म्हणता ते म्हणताय, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल, ओके, प्रूव्ह दी फॉलोइंग. ट्रूथ टेबलचा यूज न करता आपल्याला हे प्रूव्ह करायचं म्हणे. बघूया, जरा अवघड आहे पण ट्राय करूया. ओके, तर पहा मुलांना, तर ट्रूथ टेबलचा यूज न करता प्रूव्ह करायचं. थोडंसं सोप्या करून जाऊया आपण. पहिले सिम्पलवाला घेऊया, हा वाला. पहा, पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू. ए बाबा, हे असं विचारलं त्यांनी, बरोबर. तर त्याला ते पी प्रूव्ह करा म्हणे. बट एंट्रन्समध्ये असं विचारलं जाईल की याचा आन्सर काय. ऑप्शन दिले जातील पी क्यू निगेशन क्यू असं काहीतरी दिलं जाईल. तुम्हाला हे समजतं का रे? हे पहा, पी ऑर इथे दोघांमध्ये कॉमन आहे ना, पी ऑर. मग पी ऑर जर का मी कॉमन केलं दोघांमधून, तर इथे राहतं क्यू, त्याच्यानंतर हे अँड, आणि त्याच्यानंतर हे निगेशन क्यू. ते डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच्या उलटा वापरला आपण. म्हणजे ते असतं ना 3 × 4 + 5, म्हणजे काय असतं रे, 3 × 4 + 3 × 5 असं असतं ना. मग हे असं जर का दिलं गेलं तुम्हाला, तर 3 × तुम्ही कॉमन करता ना. हे पहा, इथे पण 3 आहे, इथे पण 3 आहे. 3 × कॉमन करूया, 4 + 5 करूया. तो विषय केला आपण इथे, तो केला आता इथे, उलटा केला आपण. हे समजलं पाहिजे तुम्हाला, बरोबर. मी काय म्हणतो, हे काय असतं क्यू अँड निगेशन क्यू काय असतं सांगाल का कोणी चॅट बॉक्सवरती? क्यू अँड निगेशन क्यू काय असतं? फॉल्स. येस स्टुडंट्स, व्हॉट इज क्यू अँड निगेशन क्यू? हे पहा, दोघांमध्ये एक गॅरंटी की एक फॉल्स 100% आहे. एक तरी फॉल्स 100% असणार आहे. हा ट्रू असेल तर हा फॉल्स आहे, किंवा हा फॉल्स असेल तर हा ट्रू आहे. बट एक फॉल्स फिक्स आहे, कारण की एकमेकांचे ते उलट आहेत. आणि अँडमध्ये एक जरी फॉल्स असेल, आन्सर इज फॉल्स. दॅट मीन्स आन्सर इज पी ऑर फॉल्स. पण तुम्हालाही माहिती, याचा आन्सर एक जरी ट्रू असेल तर आन्सर ट्रू असतो, बट इथे फॉल्स आहे रे. सो म्हणून आपल्याला वेट करायला लागतं, पी काय आहे हे पाहायला लागतं. सो म्हणून आन्सर इज पी, बरोबर ना. सो देअरफॉर आन्सर स्टुडंट्स इट इज इक्वल टू पी. म्हणून ना आन्सर मुलांना पी आहे. सो तेच तर प्रूव्ह करायचं होतं आपल्याला सेकंडमध्ये, पी. हेच तर प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. येस स्टुडंट्स, काय रे मुलांना समजलं की नाही? मग क्लिअर आहे? रब करता. यावरती जायचं का आता? पहा, दिसायला तर भला मोठा दिसतोय तो. पी अँड क्यू, देन ऑर निगेशन पी अँड क्यू, अगेन ऑर पी अँड निगेशन क्यू. येस स्टुडंट्स, हे तर बघा रे आता काय. तर मला असं वाटतंय की इथे आणि इथे दोन्ही गोष्टी मला सेम दिसतात. मी जर असं ब्रॅकेट केलं तरी चालतं बरं इथं, कारण की पहा ना, हे ऑर, इथे पण ऑर, बरोबर. ते ऑरच्या केसमध्ये ठीक आहे ना, दोन्ही सेम सिम्बॉल असेल तर ठीक आहे, असं ग्रुपिंग पण करू शकतो आपण, काही हरकत नाही त्याचं. मला इथे पण क्यू अँड दिसतो आणि इथे पण मला क्यू अँड दिसतो, दोन्ही ठिकाणी क्यू अँड दिसतो. सो मला वाटतं दोघांमधून क्यू अँड जर का मी कॉमन केलं तर ब्रॅकेटमध्ये इथे आहे पी, इथे ऑर आहे, ऑर, आणि इथे आहे निगेशन पी. काय रे, असं करू शकतो की नाही? आणि हे केल्यानंतर ह्या पुढचं जे आहे ते ॲज इट इज नोट करा ना तुम्ही, ऑर पी अँड निगेशन क्यू, हे ॲज इट इज नोट कराल ना, बरोबर की नाही? करू शकतो हे आपण असं. पहा, जर का थोडंसं लाईक तुम्ही प्रॉब्लेम फेस करत असाल ना अशा क्वेश्चन्समध्ये, तर मी रिक्वेस्ट करेन तुम्हाला आजचं लेक्चर परत पहा, रिपीट पहा. ॲटलिस्ट हे जे सम्स आहेत 1.4 एक्सरसाइजवाले, हे सम्स तरी रिपीट करा ॲटलिस्ट, बरोबर ना. आता सांगा बरं, कोणता गोष्ट तुम्ही सर्वात आधी आयडेंटिफाय करू शकता? मला वाटतं हे आयडेंटिफाय करू शकतो सर्वात आधी आपण. पी ऑर निगेशन पी, याला आपण लिहू शकतो काहीतरी. मला गॅरंटी की दोघांमध्ये एकतरी 100% ट्रू असणार आहे, ट्रू असणारच आहे, एकतरी 100% ट्रू आहे. सो ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल तर यांचा अख्खा आन्सर ट्रूच बनतो. सो आन्सर शुड बी क्यू अँड ट्रू, बरोबर. त्याच्यानंतर ऑर, पुढे पी अँड निगेशन क्यू तर आहेच शेवटी, नाही का? आता सांगा बरं, अँडच्या केसमध्ये ट्रू असेल तर नाही, फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स असतो. बट ट्रू आहे म्हणून आता वेट करायला लागतं, क्यू साठी वेट करायला लागतं, बरोबर. क्यू साठी वेट करायला लागतं, क्यू जो आहे तोच आन्सर, म्हणजे याचा आन्सर क्यू बनतो. त्याच्यानंतर ऑर पी अँड निगेशन क्यू तर आहेच आहे पुढे. मग मी काय म्हणतो, हे अलग अलग साईन दिसतात ना इथे, म्हणजे डिस्ट्रीब्युशन आहे इथे, नाही का? म्हणजे क्यू ऑर पी, पहा क्यू ऑर पी, त्याच्यानंतर हा अँडचा साईन वापरायचा असतो, त्यांना ब्रॅकेट करून अँडचा साईन वापरायचा, त्याच्यानंतर क्यू ऑर निगेशन क्यू, हा आन्सर बनला. आता जर का तुम्ही परत नीट विचार कराल तर तुम्हाला असं समजेल की याचा आन्सर काय आहे. दोघांमधला एक 100% ट्रू आहे,
मुलांनो या दोघांमधला एक 100% ट्रू आहे, प्रश्नच नाहीये. मग ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल तर याचा आन्सर ट्रूच असतो ऑर आहे. म्हणजे फायनल आन्सर काय बनला माहिती का, हे क्यू ऑर पी त्याच्यानंतर पुढे अँड ट्रू, हा असा बनलेला फायनल आन्सर आहे. हा असा फायनल आन्सर बनलेला. येस स्टुडंट, समजलं तुम्हाला आहे. आणि तुम्हालाही माहिती अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल तरी फॉल्स असतो, बट इथे ट्रू आहे म्हणून वेट करायला लागतं, याच्यावरती डिपेंड करणार आहे आन्सर. म्हणून क्यू ऑर पी लिहायचा आन्सर. क्यू ऑर पी म्हणजेच पी ऑर क्यू रे, तेच दिलं ना प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला. समजतं का, तीच गोष्ट त्यांनी प्रूव्ह करण्यासाठी दिली आहे, हे समजतं का तुम्हाला इथे. सो आय होप तुम्हाला हा थर्ड क्वेश्चन पण समजलेला आहे. लिहून घ्याल तर बरं होईल जरा. ओके, नोट करून घ्या बरं. येस, युट्यूबवरती हा सेशन मिळेल. तुम्ही ना MSA मॅथमॅटिक्स या चॅनलला रेफर करा. आता तिथे ना प्लेलिस्टमध्ये रेफर करत जाल. MSA मॅथमॅटिक्स चॅनल रेफर करा. तिथे एक प्लेलिस्ट बनवलेली आहे लॉजिकची, त्याच्यामध्ये हे सेशन्स मिळतील तुम्हाला. बेसिकली आता मी रेकॉर्ड करतोय, बिकॉज डायरेक्टली युट्यूब लाईव्ह केलं ना थोडंसं साऊंड क्वालिटी थोडंसं खराब होतं आणि ते झूमचं लाईक ते वॉटरमार्क येतं ना खालती, सो म्हणून जस्ट अवॉइड केलं. सो हे काय करेन मी, लेक्चर झाल्यानंतर मे बी 1-1.5 तासात अपलोड होऊन जाईल तो. ओके, अरे लॉजिक संपत आलाय बरं बऱ्यापैकी. लॉजिक आता बऱ्यापैकी संपत येतं. ओके, नोट करून झाल्यानंतर हँड रेस कराल प्लीज मुलांना. नेक्स्ट टॉपिक कोणता घेणार आहे, हे पहा. पहिले तर आता काय करणार आहे मी तुम्हाला सांगतो. हे लॉजिक झाल्यानंतर ना, ओके, लॉजिकचे PYQ करूया आपण. म्हणजे CETला आलेले सर्व क्वेश्चन्स करूया, टेक्स्टबुकच्या मागचे क्वेश्चन्स आणि CETला आलेले क्वेश्चन्स, हे आपण थोडंसं फॉलो करूया, की इथून पुढे हर एक लेसनचं ते झालंच पाहिजे, बरोबर. आणि त्या व्यतिरिक्त मी जसं बोललो तुम्हाला, की तुमच्या सिनियर बॅचला इम्प्रेस बॅचमध्ये लेवल 1 आणि लेवल 2च्या असाइनमेंट रेकॉर्ड करून देतो आम्ही. मग त्याचा तुम्हाला ॲक्सेस देण्यात येईल, लाईव्ह सेशनमध्ये ते घेतलं नाही जाणार. ओके, लेवल 1 लेवल 2 त्याचा ॲक्सेस देण्यात येईल, प्रोव्हिजन करून देण्यात येईल, की ते असाइनमेंटचं PDF तुम्हाला मिळेल आणि त्या सोल्युशनचा पण ॲक्सेस मिळेल, व्हिडिओ सोल्युशनचा. ओके, आणि त्यानंतर मग नेक्स्ट टॉपिक कदाचित असं होईल की मे बी नेक्स्ट टॉपिक जाईल आणि त्याच्यानंतर तो ॲक्सेस मिळेल, असं पण होऊ शकतं. येस, बुकलेटमधून पण MCQ करू शकता तुम्ही साईड बाय साईड. पहा आता 12th मध्ये थोडंसं जास्त टाईम असतो, सो आता MCQ वरती थोडंसं तुम्ही पण आणखीन थोडंसं जास्त लक्ष द्याल, नाही का. 11th मध्ये टॉपिक्स जास्त असतात आणि टाईम कमी असतो, लवकर संपवायचं असतं. बट 12thचं असं काही ॲज सच इश्यू नाही आहे. 12th चालतं आपलं एकदम आरामात, नाही का. तर खूप सारा टाईम आहे, तर MCQ वरती फोकस करूया आपण आता 12th मध्ये. येस स्टुडंट्स, मला वाटतं आता हे मी रब करतोय. ओके, जाऊया पुढे. पुढचा लेसन हा मला असं वाटतं की नेक्स्ट लेसन कदाचित एक मॅट्रायसिस म्हणून लेसन आहे, तर तो घेऊया. सोप्पा आहे तो पण, खूपच जास्त सोप्पा आहे, होऊन जातो तो पण लगेच. एका 1.5 वीकमध्ये संपून जाईल तो पण तसंच. पहा हा लास्टवाला करूया. हे पहा, निगेशन ऑफ प्युअर निगेशन क्यू, बरोबर ना, इम्प्लाइज काय क्वेश्चनच परत कशाला लिहू. एक काम करतो ना, क्वेश्चन इथेच दिसतो मला मुलांना. तो जो क्वेश्चन आहे ना, हे पहा हा वाला, बरोबर. मी काय करतो माहिती का, त्याचं निगेशन असंच लिहितोय. हा जो इम्प्लिकेशन आहे ना, याला मी P बोलतोय, P इम्प्लाइज Q आहे तो, बरोबर ना मुलांना. तो P इम्प्लाइज Q आहे. आणि तुम्ही पहा ना इथे P इम्प्लाइज Q काय असतं, पहिल्याचा निगेशन आणि दुसरा ऑर मध्ये. पहिल्याचा निगेशन, पहिला जो आहे पहिला, दॅट इज P ऑर निगेशन Q, पहिल्याचा निगेशन, बरोबर. आणि दुसरा ऑर मध्ये, हे ऑर लिहिलं पहा. तो दुसरा जो आहे सेकंड वन, दॅट इज P अँड निगेशन Q जो आहे तो ऑर मध्ये, बरोबर. आता बघा काय सांगतोय, आता हा निगेशन ऑफ निगेशन कॅन्सल होतो, म्हणजे फक्त P ऑर निगेशन Qच राहतो इथं, पहिला राहतो. निगेशन ऑफ ऑर इज अँड, दुसरा राहतो, सॉरी दुसरा निगेशन आतमध्ये जाऊन दुसऱ्याला पण लागतो ना, म्हणजे निगेशन ऑफ तो सेकंड वन, दॅट इज P अँड निगेशन Q. बाबा हे असं बनलं मुलांना. मग ठीक आहे, पहिला P ऑर निगेशन Q तर तसंच लिहिलाय मी इथे, पहा ना. P ऑर निगेशन Q मी तसंच लिहिलाय, अँड लिहितोय. हे पहा, निगेशन ऑफ P काय निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ अँड इज ऑर, निगेशन ऑफ निगेशन कॅन्सल होऊन फक्त Q राहतो. असंच प्रूव्ह करायचं आहे का, हेच प्रूव्ह करायचं होतं बहुतेक. इथून आणखीन काही मॉडिफाय होत नाहीये, इतकीच गोष्ट तुम्हाला प्रूव्ह करायची होती. तर काय बरोबर आहे ना मुलांना, हेच प्रूव्ह करायचं होतं ना शेवटी. येस स्टुडंट्स, क्लिअर आहे सर्वांना.
ठीक आहे, आता पहा रे, आता मी काय रिक्वेस्ट करेन तुम्हाला, हे सर्व सम्स तुम्ही करा रे. बरोबर, आजचे हे सर्व सम्स तुम्ही डेफिनेटली यार मी तर रिक्वेस्ट करतो की तुम्ही हे करा सम्स. हा सम मी तुम्हाला होमवर्क देतोय. हे बघा, मला माहिती तो डिफिकल्ट सम आहे. ओके, पण तोच सम मी होमवर्क का देतोय माहिती का? कारण की तो सम करण्याच्या प्रोसेसमध्ये ना तुम्ही भरपूर ट्रायल अँड एरर कराल. ट्रायल अँड एरर कराल मीन्स लाईक भरपूर सारे वेज तुम्ही ट्राय करताय. अरे याला काय लिहू, त्याला काय लिहू, असं लाईक तुम्ही ट्राय करत राहाल. मग त्या ट्राय करण्याच्या प्रोसेसमध्ये तुमचे हे सर्व प्रॉपर्टीजचे व्यवस्थित रिव्हिजन होतील. म्हणजे कधी कधी एक सम जर का 30 मिनिट किंवा 40 मिनिट लागत असतील समजा तो सम करण्यासाठी, नाही का, न पाहता कोणाचा हेल्प न घेता स्वतःच करण्यासाठी होत असतं असं बऱ्याच वेळी. मग त्या प्रोसेसमध्ये लाईक तुम्ही भरपूर गोष्टींचं रिव्हिजन करत असता. असाच तो समय यार, की तो असा समय की यार तुम्हाला लाईक थोडंसं लाईक रिवाईज करून देईल सर्व प्रॉपर्टीजचं, नाही का. सो मला असं वाटतं हा वाला सम ना तुम्ही होमवर्कसाठी घ्याल, करा तुम्ही तो सम. आणि जर का 30, 40, 50 मिनिट ट्राय करून पण नाही आला तर जस्ट युट्यूबवरती टाकाल एक्सरसाइज 1.4 लॉजिक क्वेश्चन नंबर 3. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या युट्यूबवरचा व्हिडिओ मिळूनच जाईल, त्याच्यात तो सोल्युशन तुम्हाला 100% मिळेल. बट ते करण्याआधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आधी ट्राय करा. ट्राय करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, मी आत्ता घेतलं तर काहीच हरकत नाही रे, की म्हणजे ते 2-3 मिनिटात समजा तो सम होऊन पण जाईल. पण मेन तर तो आहे की तो सम तुम्हाला नाही येत, एक 30 मिनिट स्ट्रगल करण्याचा जो प्रोसेस आहे त्याच्यातून जायचा, ती गोष्ट मेन आहे ॲक्च्युली. ओके, सो मला असं वाटतं ते तुम्ही तुमच्या एंडवरती नक्कीच कराल. ओके, सो आय होप तुम्हाला आजचं सेशन व्यवस्थित समजलं आहे. तर सेशन मला असं वाटतं आपण आता इथे एंड करूया. येस स्टुडंट्स, तर पहा रे, सेशन मी ते क्लोज करतो. ओके.